सो आज पण आम्ही चाललोय चिंबोऱ्या पकडायला आणि आज आम्ही फिशिंगसाठी पण काहीतरी आणलंय. ज्यांनी माझी लास्ट व्हिडिओ बघितली असेल चिंबोऱ्या पकडायची आणि नसेल बघितलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईनच. तर त्यांना माहिती आहे लास्ट टाइम किती साऱ्या चिंबोऱ्या पकडलेल्या आणि फिशिंगचा पण प्रयत्न केला पण तो फेल झालेला. तर यावेळी फिशिंगसाठी आम्ही वेगळे इक्विपमेंट्स आणले आहेत बनवून आणि ते बनवायचं पण मी एक शॉर्ट टाकीन का कसं बनवायचं असं काय ते नंतर टाकीन या व्हिडिओ नंतर. सो आजची व्हिडिओ पण चिंबोऱ्याबद्दलच असणार आहे पण आज लोकेशन वेगळी आहे. वेगळी लोकेशनवर झालं चिंबोऱ्या पकडायला. तर बघू आज किती भेटतात काय भेटतात ते. वेदर बघा किती मस्त झालंय. मला असं वेदर आवडतं. सावली, हवा, क्लाउड्स, पण पाऊस नाही पाहिजे ना ऊन नाही पाहिजे. परफेक्ट वेदर आहे फिशिंग साठी. आणि त्या ती खाडीची ग्रीनरी पूर्ण पूर्ण लांब लांब पर्यंत तुम्हाला नजर जाईल खाडीच सगळी. आज जिकडं चालल्यावर तिकडचा रस्ता बघा किती भारी आहे. लास्ट टाइम गेलो तो असं ओपनला होता. योवाला पॉइंट एकदम आतमध्ये आहे. मोस्टली लोकांना माहिती असेल तो पॉइंट. मी आता डायरेक्ट पॉइंटवर गेल्यावरच सांगेन कुठला पॉइंट आहे करून. पूर्ण जंगलाच्या मध्येतून हे रस्ता आहे. रस्ता जरा खराब आहे बट ठीक आहे. पण आलो स्पॉटवर पण एकदम जे स्पॉट जरा अजिबात आहे. जिथं ठरलेलं तिथं नाही गेलो, वेगळीकडे आलो. तर तिकडे आता दादा लोक आतमध्ये गेल्यात एकदम ते टाकायला. आणि मला नाही वाटत आपण जाऊ शकतो तिकडे एवढ्या आतमध्ये कारण की पूर्ण चिखल चिखल आहे आणि मेन म्हणजे याचा कचरा पण खूप आहे. सो बघू आता वाटतं पुढं पण जायचं आपल्याला. तर यो आहे आपला स्पॉट जिथं आपण आता चिंबोऱ्यांसाठी टाकणार आहोत. जसं शिशोर सारखं आहे. तर आता फक्त सेटअप करून आपण टाकू इथं. तर आता आम्ही चाललोय ते फक टाकायला. 2-3 स्पॉट बघून चांगले चांगले. सगळे काचा वगैरे सगळा कचरा वगैरे पडलाय. हे सगळा तोच कचरा असतो जो आपण लोक टाकतो समुद्रात. समुद्र बाहेर फेकतं म्हणून समुद्रात कचरा टाकायच्या पहिला असा विचार करायचा असतं कारण की नंतर आपल्याला त्रास होतो त्याचा. बघू शकता किती कचरा आहे इकडं. तर आता आपण तिकडे आतमध्ये जाऊ टाकायला. गल व्ह्यू बघा, व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे. आता आपण आपले फक टाकू. बघू शकता एकदम एंडला आल्यावर तिकडं मुंबई आहे आणि ते सगळं ते साईडलाही आहे काय बोलतात अलिबाग वगैरे. तर आता इथं पण फक टाकू आपले. तर बाउंड्री आहे तिकडे पूर्ण फक लावतोय आपण. नंतरचा मेन प्रॉब्लेम काय माहिती आहे का, एवढं पाणी भरलं नंतर तेव्हा जास्त प्रॉब्लेम होईल काढायला. कारण की एवढे पाण्यात समुद्रात यायचं बोलल्यावर थोडं रिस्कच आहे. आणि मी कधी असा एक्सपिरियन्स पण नाही केला. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करणार एवढे पाण्यात येऊन समुद्राच्या. बघू जमते का. आपला एक ट्रॅप इथं टाकलंय
आणि अजून ट्रॅप टाकायला तिथं पुढे गेलायत ते. इकडे एक टाकलंय, पुढे एक टाकलंय आणि आता तिकडे एक लावायला गेल्यात. समुद्राच्या एकदम किनाऱ्यावर आहेत. आणि आता हे फग लावले आपण फिशिंगला जाणार आहोत. ॲक्च्युली इथं पण ट्राय करू शकतो आपण यावाल्या पाण्यात, कारण की मला वाटतं पाणी डीप असेल. स्वतः फग लावल्यावर इथं एकदा आपण आपला गल टाकून ट्राय करू. तर यो आपला काटा बनवलेला आहे. याची व्हिडिओ मी टाकीन शॉर्ट्समध्ये. प्रॉपर खाली वजन वगैरे लावून एमसील वगैरे लावून प्रॉपर बनवलेला आहे. त्याला असं आपण सोडू. स्क्रूड्रायव्हरच्या मदतीशी रोल करायचा डिओ केलाय आणि गव्हाचं पीठ आणलंय. तर आता याच्यात आपण करू. तुम्हाला दाखवते कसं करत असतो. पहिला याच्यातून थोडंसं पाणी घेऊ आपण. बघू शकता तो होल केलाय, म्हणजे मासा बाहेर आल्यावर पाणी निघायला आणि तो जास्त हालचाल नको व्हायला. तर एवढा एवढा थोडं पाणी घेऊन आता याच्यात आपण गव्हाचं पीठ टाकू. पकड. पकड जातं. खाली गव्हाचं पीठ खाली जाऊन बसतं, तुम्ही बघू शकता. असं खाली बसला लागला. तर आता सिम्पली आपण येऊ जरासं खोलू असा आणि पाण्यात टाकून देऊ. बघू पहिले ट्राय करून. फर्स्ट ट्राय बघू. असं पहिले बार ट्राय केलंय मी. ॲक्च्युली बॉटलचा वेगळा तो ट्रॅप बनवणार होतो, पण बोलतात की याच्यात जास्त येतात. तर बघू आता काय येत आहे. 2 मिनिटात आपण खेचू परत वरती. पण कसं. तर आता इथं आपल्याला एक चिंबोरी दिसलंय. ही जाम स्लिपली आहे इकडं. ती बघा इथं आहे. तर आता आपण ट्राय करू तिला पकडायचा. गेली पान नाही आहे. पाण्यात गेली. शीट पाण्यात गेली. इकडे गेली कुठेतरी गेली. असं एवढी एवढी होती ती मोहरी चिंबोरी. तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये बोललेलं ना, तशी वाली होती. बघा आता नेक्स्ट टाइम परत भेटली तर. इथं भेटतीलच, कारण की इथं सगळीकडे तेच आहे. नेक्स्ट टाइम भेटली का तुम्हाला दाखवत आहे. समुद्र साईडला एक लावला, आता खाडीच्या आतमध्ये लावतो. आणि फग लावल्यावर थर्मोकोल लावावं लागतं, कारण की आता पाणी भरल्यावर समजलं पाहिजे की कुठं काय आहे. इंडिकेशनसाठी थर्मोकोल लावतो, म्हणजे आपल्याला समजायला की डायरेक्शनला आपला आहे बघ. अच्छा आणखू का. पण तो पाण्याला वावत जाईल ना. एवढं थोडी भरत पाणी. त्याचं घुसवात असतं, पण तो घुसत नव्हता म्हणून तसा ठेवलाय सध्या. काय पाणी काय तेवढं नाही वाढणार. तर आता पुढं लावू. आता आम्ही प्रॉपर आमचा जुगाडू फिशिंग रॉड बनवलाय. होऊ शकता हुक वगैरे प्रॉपर लावून. तर आता इकडं तर पाणी भरत चाललंय, तर इकडचं काम झालंय आपला. पग वगैरे टाकून सगळं झालंय. सो आता आपण जाऊ फिशिंगला माणिक टोकला. म्हणजे यो पण माणिक टोकच आहे, पण यो बॅक साईड आहे. आता आपण फ्रंट साईडला जाऊ. ते फॅक्टरी दिसते का त्याच्या इकडं. आणि आता फिशिंग करू याच्याने, आणि जो आपण पिठा सेटअप केलेला मगाशी त्याच्याशी. सो बघू आज गुड लक आहे का आपला. त्या दिवशी तर फिश नाही भेटले, तर आज बघू. आज एकदम प्रॉपर सेटअप करून आलो. त्या दिवशी एवढा सेटअप नव्हता, तर होपसो चांगला भेटेल आज. आणि आज चिमुऱ्यांचं तुम्हाला काढताना दाखवायला नाही भेटणार, कारण की आज खूप डीप पाणी असेल चेस्टपर्यंत वगैरे. तर जेवढा जमेल मला तुम्हाला दाखवायला काढताना तेवढा मी दाखवीनच नक्कीच. तर माशा खूप आहेत इकडं. तर बघू आता पुढं काय होतंय. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच मजा येईल. पहिल्यांदा काढला तर 5 भेटल्यात. होऊ शकतं बघाय तुला. बघू शकता.
नॉर्मल आहेत, एकदम मोठ्या नाही पण भेटल्यात. आता याला बांधून मग पुढे जाऊ. इकडं एक झाड भेटलं मला, त्याला जे फ्रुट्स असतात, म्हणजे आपल्या इकडे पण असतात, असं नाही का खाडीला असतं, तर हे फ्रुट्स असतात त्याला. याला बोलतात नोनी फल आणि अजून काहीतरी बोलतात, आशी फल काहीतरी बोलतात, अजून एक नाव. तर हा असा फल आहे, सेम डेव्हिल फ्रूट सारखा. जे वन पीस बघत असेल त्यांना माहिती आहे डेव्हिल फ्रूट काय असतं. तर सेम डेव्हिल फ्रूट सारखा दिसतं. याला खातात, म्हणजे याचं लोणचं वगैरे बनवतात, जसा कारंज्यांचा वगैरे करतात तसा. तर बघू शकता यो आपला आहे रिअल वर्ल्ड डेव्हिल फ्रूट, फक्त याच्यात काही पावर्स नसतात. एवढा भारी स्पॉट भेटला ना कॅम्पिंगसाठी, पूर्ण साफ सफाई, थोडा पण कचरा नाही, कारण की मला वाटत नाही तो कोणी येत असेल. प्रॉपर जंगलाचे मधोमध यो रस्ता आहे, आणि आतमध्ये पण गेलेलो मी, तिथं पण एक नंबर आहे, एकदम शांती, एक नंबर व्ह्यू आहे. आणि आपली रॉनिन, तर चला जाऊ. तर आता आपण स्पॉट चेंज केलंय, माणिक टोकला आला, तुम्ही बघू शकता इथं जेन पेटीचं जो आहे नावा गाडीचा. तर आता आपण इथे टाकू. तिथे गेलेलो मगाशी, पण तिथं फ्लो बघू शकता किती जास्त आहे. तर आता इथं आलं, इथं पाणी जरा शांत आहे. तर आता आपण टाकू आपला यो. गेला पीठ. नाही 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 नाही. पाणी भरते जाते हळूहळू. पण पीठ वरती आपल्या आलंय. जाते हळूहळू. नाही, तो मिनी ओला पीठ चिपकवलंय खाली, गेला परफेक्ट. तर आता हे आपण इथं ठेवू आणि आता फिशिंगची तयारी करू. तर इथं पाऊस येते मस्त पैकी. तिकडे आम्ही ती बकेट लावतो आणि इकडं आमचा आम्ही काटा टाकलाय, आणि इथं टॉक शेड घेतला माझ्या गाडीचा. इंजन मधून गरमी निघतं, तर गरमीचा शेक येत आहे. आता चिंबोरी दिसलंय, ते बघू शकता. तर आता बघू चान्स आहेत का आपल्याला भेटते का ती. पकडायला चाललेलो, ती भेटली दुसरीच. शिट, ती सुटली, भेटली. स्पायडर सारखी दिसते ही, सेम स्पायडर, सेम स्पायडर सारखी दिसते ही. ए चावते 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 बघा, चावते. से हाय, ते हाय बोलायचे याच्यात नाही, ती मला चावाचे बेता नाही. बघू शकता चावते कशी, पण ही अशी एकदम विचित्र दिसते, एकदम वेगळीच बघा, चावते मला. तर आता आपण हिला सोडू, या फिर माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. स्प्राईडवर समोरच आहे, समोरच आहे गया. मच्छीला पीठ टाकून टाकून मच्छीला आवडत नव्हतं पीठ, तर आता आपल्याला चिंबोऱ्या भेटल्या टाकायला. तर असं खूप साऱ्या चिंबोऱ्या जमा करते ना, तुम्हाला दाखवतो मी नंतर. लावून लावून काही येत नाही, तर आता आम्ही लाईव्ह क्रॅब लावलं डायरेक्ट. तर आता बघू काय येतंय का. छाती आता आपल्याकडे आले फिशिंग रॉड. त्या फिशिंग रॉडला पहिला हुक बांधून घेतला, म्हणजे याच्यात आता डायरेक्ट अडकवायला भेटेल. आणि यो आहे आपला आजचा यो, म्हणजे पूर्ण बॉक्स आहे आपल्याकडे आता. तर मगाचा प्लॅन तर फेल झाला, काय आला नाही. आमची बाटली पण गेली आतमध्ये.
तर आता फिशिंग रॉडची करून बघू होतंय का. आता आपला रेडी आहे, तर आता आपण फिशिंग रॉड फेकू. रोहन तर आता इथं समोर मासे आहेत, तर त्याला आम्ही छोटावाला कोलबीचा लावलाय आणि आता बघू ते छोटे तरी मासे येतात का नशिबात. व्हेरी इंटरेस्टिंग. तर आम्ही आता पोळीसाठी ट्राय करणार. आम्ही परत कोलबी लावलंय आणि खाली तुम्ही बघू शकता. आता इथं दिसत नाहीत पण इथं खूप जास्त बोईस आहेत. तो आता मी लाईन अशी लांब नाही लागणार आहे, हल्लो हल्लो फक्त अशी सोडणार आहे. हल्लो 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 अशी त्याला सोडणार आहे बस. बोईस बघू शकता केवढे सारे बोईस आहेत इकडं, पूर्ण बोईशी भरलंय. थोडी व्हिडिओ काही खास नाही झाली कारण की आम्ही फक्त टाकलं. चिंबोऱ्या आल्यात पण खूप साऱ्या, तो तुम्हाला मी दाखविनाच आता व्हिडिओच्या एंडिंगला. पण तिथं काढायला गेलो तेव्हा एवढा पाणी होता, तर मला कॅमेरा पकडता नाही आला नीट, फोन असा नीट पकडता नव्हता कारण की फुल पाण्याचा फ्लो होता. आणि तुम्हाला मी दाखवलंच खाली किती कचरा होता, तर ते कचऱ्याची मुलं पण मला चालायला पण प्रॉब्लेम होत होती. तर चिंबोऱ्या काढताना नाही दाखवता आलं. आणि फिशिंग रॉड आल्यापासून मजा तर येते पण फिशच नाही येत. डिप्रेशन. मजा येते फक्त मासली नाही ਚਿਹਰਿਆਂ येत. ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. तर आता चाललो. आता आजची व्हिडिओ एवढी काही खास नाही आहे, पण बघा तुम्हाला आवडेल. लास्टपर्यंत बघा, सपोर्ट करा, म्हणजे मी अशाच व्हिडिओ बनवत राहीन पुढं. बघू शकता एवढ्या चिंबोऱ्या भेटल्यात आपल्याला, आणि आज सगळ्या मोठ्या मोठ्या भेटल्या चिंबोऱ्या. बघू शकता सगळ्या मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या भेटल्यात, पण तुम्हाला मला दाखवता नाही आला आज काढताना, त्यासाठी सॉरी, खरंच सॉरी. कारण की कंडिशनच तशी होती आज की दाखवूच शकत नव्हतो. पण बघू शकता किती मोठ्या आहेत.